संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही ते आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना 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 साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रमणेने कदा शरीराचा भ्रमणेने कदा साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी नाम म्हणे गाय दूध एक सारा नामाने गाय दूध एक सारा नाम म्हणे गाय दूध एक नामाने गाय दूध एक सारा साधू निरंतर वर्ते पैसा साधू निरंतर वर्धे तैसा साधू थोर जाना 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 साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा 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 संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीने काय सांगू सुख संत संगतीने काय सांगू सुख काय सांगू सुख
चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेरागी सेवक झालो झालो सेवेरागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो हे झालो सेवेरागी सेवक झालो झालो सेवेरागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा वेरू आवेरो स्वामी तुकारा देवा यावरी न करावा वेरू हे मस्तकाये पायावरिया वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्त गए पायावरिया वार करी सदाच्या या वार करी सदाच्या या वार करी सदाच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू ज्ञानशम ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेमा स्वरूपिणीं नामदेवञ्च दया मूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैरागस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा कराया दया करुणा कराया दया हे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा कराया दया करुणा कराया दया हे दयाळा तुझा अनुग्रह लाजलो लाजलो पावलो चराचरी तुझा अनुग्रह लाजलो लाजलो पावन धरण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लाजलो लाजलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया तुझा अनुग्रह लाजलो लाजलो पावन चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही जेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे सर्वात जवळचे आणि लाडके भक्त श्री संत नामदेवराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपण आजच्या चिंतन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल 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 मायबाप कोण नामदेवराय असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी नेहमी सांगून जाते ऐकून जा बाबा रे भक्ती प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मूर्ती उभी राहते ती भक्त शिरोमणी नामदेवरायांची अहो वयाच्या 5व्या वर्षी ज्यांच्या हातून देवानं दूध प्यावं नैवेद्य खावा एवढंच नव्हे ज्यांच्या कीर्तनामध्ये साक्षात देवाने नाचावं अशा नामदेवरायांचा अभंग आपण चिंतन रूपी सेवेकरिता निवडलाय विठ्ठल 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 कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या न्यायानं परात्पर परमात्मा परमराज्य परमरसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू तसेच भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सकल साधू संतांच्या मायबापांच्या आशीर्वादानं या ठिकाणी विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या शिबिरानिमित्त चालू असलेला कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील माझ्याकडे अचानक नियोजनातून आलेली कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्त परायण राहुल महाराज असतील त्यांच्या मार्फत मला इथे येण्याचा योग आला त्यांचं मी एकदा मनापासून आभार व्यक्त करते या परिसरात मला वाटतं महाराजांमुळे मला पहिल्यांदाच येण्याचा योग आलाय मनापासून आभार व्यक्त करते महाराज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर अशी परिस्थिती बघायला मिळते पखवाजवादक एकीकडं गायनाचार्य एकीकडं आणि कीर्तनकार दुसरीकडं पण या ठिकाणी कलाकारांची जी सांगड घातलेली आहे अतिशय सुंदर आणि आगळी वेगळी आहे कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ दे या ठिकाणी संस्थेची सुंदर अशी सर्व विद्यार्थी आहेत या ठिकाणी टाळकरी मुलं आहेत अतिशय खूप छान पावल्या खेळत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या गोड अशी साऊंड सिस्टीम आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते तुम्ही सर्व उपस्थित श्रोते वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज राठोड स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्था आळंदी देवाची यांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या चिंतन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल 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 बघा अभंग कोणाचा सेवेकरता निवडलाय नामदेवरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय मग या अभंगामध्ये नामदेवराय काय सांगतात संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जे काही सुख भेटतं त्या सुखाचं अलौकिक लक्षण या अभंगामध्ये नामदेवरायांनी सांगितलेलं आहे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही जेते संतांच्या संगतीमध्ये संतांच्या सहवासामध्ये जे आपल्याला अलौकिक सुख भेटतं ते सुख इतरत्र दुसरीकडे कुठंच भेटत नाही ते सुख फक्त आणि फक्त संतांच्या संगतीमध्ये भेटतं आणि त्या सुखाची आपल्याला गणनाही करता येत नाही ते सुख आपल्याला बोलताही येत नाही प्रगटही करता येत नाही अशा अर्थाचं सुख फक्त आणि फक्त आपल्याला संतांच्या संगतीमध्ये भेटतं बघा मनुष्य जीवन जगत असताना मानव प्राणी हा असा आहे की तो संगतीशिवाय पूर्णत्वाला जातच नाही गड्या संगतीशिवाय त्याचं जीवन परिपूर्ण होत नाही म्हणून माणसानं संगती कोणाची केली पाहिजे आधी करून संतांची संगती केली तर त्याचा काय परिणाम होतो याचं उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईल दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी मग एक साधक नामदेवरायांना म्हणतात अहो या ठिकाणी तुम्ही 3 वेळा साधू थोर जाना असं का म्हटलं असावं त्यावेळेस नामदेवराय गोड उत्तर देतात कलियुगामध्ये सुद्धा साधूच थोर आहे द्वापार युगामध्ये सुद्धा साधूच थोर आहे आणि त्रेता युगामध्ये सुद्धा साधूच थोर आहे म्हणून 3 वेळा साधू थोर जाना
साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधू मध्ये आपला परका असा भेदभाव नसतो, त्याला सगळेजण आपलेच आणि सारखेच असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून बऱ्याच वेळा बघा माणसानं संगती कशी केली पाहिजे. मनुष्य जीव हा संगत प्रिय जीव आहे. कितीही लहान किंवा मोठा मनुष्य असला तरी तो संगतीशिवाय पूर्णत्वाला जातच नाही. तो कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीमध्ये वाढलेला असतो. मग बऱ्याच वेळा आपण जर चांगल्यांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला सुद्धा चांगलंच समजलं जातं. वाईटांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला सुद्धा वाईटच समजलं जातं. मग नामदेवराय म्हणतात आधी करून आपण जर संतांची संगती केली, संतांचा सहवास केला तर त्याचा काय परिणाम होतो याचं गोड उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईल. पण त्याआधी सर्वांनी थोडंसं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ, पुरुष मंडळ, संस्थेतील सर्व विद्यार्थी, आपल्याकडे अतिशय कमी वेळ कीर्तनासाठी उरलेला आहे. कीर्तनामध्ये मी ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल भजन घेईल त्या त्यावेळी सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचे. पाठीमागं कुणी सुद्धा झोपायचं नाही. अजून आपल्याला कीर्तन झाल्यानंतर जेवण करायचे. बघा कीर्तनामध्ये एका टाळीचं महत्व, वारकरी संप्रदायामध्ये टाळीचं महत्व काय तुम्हाला सांगून जाते. कीर्तनामध्ये जर टाळी वाजली नाही तर पखवाजही वाजत नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजली नाही तर गायनही करता येत नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजली नाही तर कीर्तनही सांगता येत नाही. आणि कीर्तनामध्ये टाळी वाजली नाही तर टाळही वाजत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा मग आपण जर संतांची संगती केली तर त्याचा काय परिणाम होतो मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. यशपाल नावाचा ब्राह्मण होता मायबाप, पण जीवनामध्ये एक तत्व होतं, फक्त चोरी करणं, फक्त लुटमार करणं आणि अरण्यामध्ये जाणं. अरण्यामध्ये गेल्यानंतर जो कोणी व्यक्ती यशपालाला भेटेल ना, यशपाल त्याला पहिला प्रश्न करायचा. कोणता प्रश्न करायचा? अरे राजा, तुला पंढरपूर माहीत आहे का? समोरच्या व्यक्तीनं जर सांगितलं ना मायबाप मला पंढरपूर माहिती नाही, त्याला लगेच दुसरा प्रश्न करायचा. अरे राजा, तुला पंढरपूर माहिती नाही ना, मग सांग तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहित आहे का? समोरच्या व्यक्तीनं जर सांगितलं ना मायबाप मला पंढरपूरही माहिती नाही आणि मला पंढरीचा पांडुरंग परमात्मा सुद्धा माहित नाही, तर अशांची लुटमार करायचा, त्यांना हाणायचा, मारायचा, हे तत्वज्ञानी यशपालाचं होतं. परंतु एखाद्या व्यक्तीनं जर सांगितलं ना मला पंढरपूरही माहिती आहे आणि मला पंढरीचा पांडुरंग परमात्मा सुद्धा माहिती आहे, तर अशांच्या चरणावरती लोटांगण घ्यायचा, त्यांची चरण वंदना करायचा, हे तत्वज्ञानी यशपालाचं होतं. परंतु एके दिवशी प्रसंग असा घडला मायबाप, स्वतःची लेकरं बाळ बायका पोरं सांगू लागली, अहो घरामध्ये खायला अन्नाचा शीत देखील शिल्लक नाही, काही करा पण घरामध्ये भोजनाची खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करा. असं म्हटल्याबरोबर यशपाल दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये गेल्यानंतर यशपाल आतुरतेनं गिरायकाची वाट बघू लागला. गिरायकाची वाट बघू लागला, आता कोणीतरी येईल, आता कोणीतरी येईल आणि माझ्या घरी जेवणाची भोजनाची काहीतरी व्यवस्था होईल. असं म्हटल्याबरोबर एकही गिराईक त्याला दुपारी 3 वाजले तरी सुद्धा भेटलं नाही. आता मात्र यशपालाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. घसा अगदी पाण्याने कोरडा पडला होता, तहानेने कोरडा पडला होता आणि देवाच्या नावाचा टाहो फोडला. देवा, अरे आतापर्यंत मी कधीच तुझ्या नावाचं उल्लंघन केलं नाही, कधीच तुला काही बोललो नाही. आतापर्यंत एखाद्या व्यक्ती मला असा भेटावा ज्याला पंढरपूर माहिती आहे, ज्याला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे, त्याला मी कधीच हाणलं नाही, मारलं नाही, त्याची लुटमार केली नाही. पण आज माझ्या घरी माझी बायका पोरं उपाशी मरत आहेत. आई काहीही कर पण असा कुणीतरी पाठव की ज्यानं मला काहीतरी दिलं पाहिजे. तेवढ्यात कानावरती आवाज आला मायबाप. तो आवाज काही सर्वसामान्य नव्हता दादा, त्या आवाजाची जादूच अगदी वेगळी होती. तो आवाज माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या आणि नामदेवरायांच्या मुखातून येत होता. अरे काय आवाज होता तो, इको द्या थोडा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
काय सगळ्यांनी भजन केलं का? हा, झोपल्या नाही ना पाठीमाग? आता आपण बसून या ठिकाणी भजन केलं, कानाला किती गोड वाटलं. अरे जो आवाज माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या आणि नामदेवरायांच्या मुखातून येत होता, त्या आवाजाची जादूच काय वेगळी असेल. संस्थेतील विद्यार्थी बोलू नका, समोर लक्ष द्या. पण हे कीर्तनामध्ये असल्याशिवाय कीर्तनाला रंग देवता सुद्धा येत नाही. एवढी चॅप्टर असतात, एवढी भिलिंदर असतात बारकी पोरं. एके ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्या दिवशी त्या गावामध्ये एका शाळेला आग लागली होती आणि त्या गावामध्ये आग लागल्यानंतर सगळेजण आग विझवत होते, परंतु एक विद्यार्थी होता, तो बाजूला जाऊन आनंदाने उड्या मारत होता, नाचत होता. त्यांच्या सरांनी विचारलं, अरे सगळेजण आग विझवतात आणि तू या ठिकाणी आनंदाने का उड्या मारतोय, का नाचतोय? त्यावेळेस तो पोरगा म्हटला, सर शाळेची आग बघून मला तर असं वाटतंय शाळेला 8-10 दिवस सुट्टी नक्कीच पडेल. आणि खरंच शाळेला 8 ते 10 दिवस सुट्टी पडली आणि सुट्टी पडल्यानंतर बरोबर 8 दिवसांनी शाळा भरली. ते विद्यार्थी होता, तो पहिल्याच बेंचवर बसला होता आणि सरांनी त्याला प्रश्न विचारला, अरे उभा राहा. तो उभा राहिला. सरांनी विचारलं, मला सांग घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक काय? ते पोरग एवढं चॅप्टर होतं, ते पोरग म्हटलं, शाळेला आग लागली ही घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. कुणाला आता कळेल, कुणाला घरी गेल्यावर कळेल, कुणी उद्या सकाळ उठल्यावर हसल. विठ्ठल 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 अहो, एके ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनातून एक छोटी मुलगी उठून उभी राहिली आणि मला म्हटली, ताई आता जे तुम्ही काय वाक्य बोलला ते परत बोला. मी कीर्तनामध्ये एक वाक्य बोलून गेले होते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. ती पोरगी म्हटली, ताई आता जे वाक्य बोलला ते डबल बोला. मी परत म्हटले, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. ती पोरगी एवढी चॅप्टर होती, ती म्हटली, ताई मग पुरुष यशस्वीच झाला नाही तर काय करायचं, त्याच्या मागची बाई बदलायची का? एवढी चॅप्टर असतात, पण कीर्तनामध्ये असल्याशिवाय कीर्तनाला रंग देवता येत नाही. लहान मुलांनो, अतिशय कमी वेळ आपल्याकडे उरलेला आहे, समोर लक्ष द्यायचंय. विठ्ठल विठ्ठल अरे जो आवाज माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या आणि नामदेवरायांच्या मुखातून येत होता, त्या आवाजाची जादूच फार वेगळी होती. समोर बघतो तर काय, सगळे वारकरी धुंद होऊन पंढरपूरला चालले होते. समोर बघितलं, एवढे वारकरी बघितल्यानंतर यशपालाला फार आनंद झाला. यशपालाला वाटलं, अरे आता हे सगळे वारकरी बघून आपल्याला 5 ते 6 महिने तरी काम करायची अजिबात गरज नाही. यांच्याकडचं मी सगळं धनद्रव्य काढून घेणार, यांची लुटमार करणार, यांच्याकडचा सगळा पैसा काढून घेणार, असा विचार यशपालाच्या मनामध्ये चालू होता. परंतु समोर माऊली ज्ञानोबराय उभे होते. त्यानं प्रश्न केला माऊली ज्ञानोबरायांना, अरे काय नाव तुझं? माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सांगावं, या देहाला ज्ञान असं म्हणतात. दुसरा प्रश्न टाकला नामदेवरायांना, अरे काय नाव तुझं? माझ्या नामदेवरायांनी सांगावं, या देहाला नाम असं म्हणतात. ज्ञानदेव आणि नामदेव हे शब्द जसे कानावरती पडले ना यशपालाच्या, यशपाल ढसाढसा रडू लागला. अरे ज्या अर्थी संत माझ्या जीवनामध्ये भेटलेले आहेत, संतांची भेट माझ्या जीवनामध्ये झालेली, त्या अर्थी मी खरंच कुणीतरी भाग्यवान पुण्यवान असलं पाहिजे असं म्हटल्याबरोबर यशपाल माऊली ज्ञानोबरायांना म्हणतात, अरे सगळ्या सृष्टीचा त्याग करून आरामाची गरज असल्यावर ज्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये येतात, त्या आळंदीचे माऊली ज्ञानोबराय तुम्हीच का? हो तो ज्ञाना मीच आहे. अरे ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, ते आळंदीचे माऊली ज्ञानोबराय तुम्हीच का? हो तो ज्ञाना मीच आहे. दुसरा प्रश्न टाकला नामदेवरायांना, अहो ज्यांच्या हातून वयाच्या 5व्या वर्षी दूध प्यावं देवानं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. एवढंच नव्हे, ज्यांच्या कीर्तनामध्ये साक्षात देवानी नाचावं, ते नामदेवराया तुम्हीच का? हो तो नामा मीच आहे. असं म्हटल्याबरोबर यशपाल ढसाढसा रडू लागला. त्यांची चरण वंदना केली आणि त्यानं माऊली ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना विनंती केली, काहीही करा पण आज माझ्या घरी भोजना करता चला. असं म्हटल्याबरोबर घरी अन्नाचा शीत देखील शिल्लक नाही, परंतु विनंती केली माऊली ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना. विनंती केल्याबरोबर माऊली ज्ञानोबराया आणि नामदेवराया सगळी पालखी वाजत गाजत यशपालाच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर यशपाल आपल्या पत्नीला म्हटले, मी यांची काहीतरी अन्नधान्याची उपलब्धता करतो.
तोपर्यंत तू यांना गुळ पाणी खायला दे. दुसऱ्या दिवशी पहाटे यशपाल अरण्यामध्ये गेले. पुन्हा गिराईकाची आतुरतेनं वाट बघू लागले, परंतु एकही गिराईक दुपारी 3 पर्यंत भेटलं नाही. तेवढ्यात भगवंताच्या नावाचा टाहो फोडला. अरे, आतापर्यंत मी कधीच तुझ्या नावाचं उल्लंघन केलं नाही, परंतु आज संत माझ्या घरी भोजना करता आलेत. त्यांना जर मी खायला प्यायला दिलं नाही तर मला पितृदोष लागेल. अरे, काहीही कर, असा कुणीतरी पाठव की ज्यानं मला काहीतरी दिलं पाहिजे. तेवढ्यात जगाच्या मालकानं एका श्रीमंत सावकाराचं रूप धारण केलं. 10 बोटामध्ये 10 रत्नजडित अंगठ्या परिधान केल्या, गळ्यामध्ये अलंकार परिधान केले. घोड्यावरती स्वार व्हावं जगाच्या मालकानं, आणि सोबत हातामध्ये सोन्याचं गाठोळं घेतलं आणि घोड्यावरती स्वार झाला. टप 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 आवाज कानावरती आला. आणि काय झालं, गरुडाचा वेग देखील कमी पडला आणि स्वतःच्या वेगानं भगवान परमात्मा धावू लागले. अरे, काय आवाज होता तो? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, कैवारी आला. गरुडाचा वेग देखील कमी पडला आणि स्वतःच्या वेगानं भगवान परमात्मा धावू लागले. भगवान परमात्मा एका श्रीमंत सावकाराचं रूप धारण केलं आणि यशपालाच्या समोर आले. यशपालानं जसं भगवंताला बघितलं तसं यशपालाला फार आनंद झाला. यशपालाला वाटलं, अरे, आता मी याचं सगळं धनद्रव्य काढून घेईन, त्याची लुटमार करेन. नेहमीप्रमाणे यशपालानं भगवंताची कॉलर धरली आणि त्याला खाली खेचलं आणि पहिला प्रश्न केला, अरे सांग, तुला पंढरपूर माहितीये का? दिगंचिकर, या गावामध्ये भारताचे पंतप्रधान या ठिकाणी यावे आणि आपण त्यांची कॉलर धरून त्यांना प्रश्न करावा. अरे सांग, भारताचे पंतप्रधान कोण आहेत? या ठिकाणी असं झालं. अरे, प्रश्न कोणाला केला? स्वतः पंढरीच्या मालकाला प्रश्न केला. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, जो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, त्याला भिकारी म्हणावं. आणि त्याच्याकडचं सगळं धनद्रव्य काढून घेतलं आणि त्याला लाथ मारून बाजूला केलं. परंतु माझा भगवंत सुद्धा एवढा करुणामय अंतकरणाचा आहे ना दादा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. एवढा चतुर आहे. त्याने यशपालाला हात जोडून विनंती केली, अरे काहीही कर, खूप लांबून आलोय, काहीतरी खाण्याकरता, काहीतरी पिण्याकरता दे. मला तुझ्या घरी घेऊन जा. मी कोणाला एक शब्द सुद्धा बोलणार नाही, घडलेली हकीकत कोणालाच सांगणार नाही. असं म्हटल्याबरोबर थोड्या वेळापुरती का होईना संतांची भेट त्याच्या जीवनामध्ये झालेली होती, म्हणून अंतकरणामध्ये दया माया उत्पन्न झाली होती. त्यानं जगाच्या मालकाला घरी घेऊन गेला. घरी जाता जाता बाजारपेठेतून ते सगळं सोनं नाणं होतं ते मोडून त्याचा भाजीपाला अन्नधान्य घेतलं. घरी गेल्यानंतर यशपालाच्या पत्नीनं सुंदर असा पंचपक्वानाचा स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्याबरोबर आता सगळे संत भोजनाचा कार्यक्रम होणार होता. सगळे वारकरी भोजनाकरता बसणार होते. या बाजूला माझे माऊली ज्ञानोबराया बसलेत, या बाजूला नामदेवराया बसलेत आणि जगाच्या मालकाला यशपालानं लाथ मारून घराच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये बसवलं होतं. आता सगळेजण जेवायला बसणार, तेवढ्यात माऊली ज्ञानोबरायांचं लक्ष कोणाकडे गेलं? त्या कोपऱ्यात बसलेल्या गृहस्थाकडे गेलं. आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी प्रश्न केला, अरे तो कोपऱ्यात बसलेला कोण आहे? त्या गृहस्थाला सुद्धा पंक्तीला जेवायला घेऊन या. असं म्हटल्याबरोबर माऊली ज्ञानोबरायांना यशपालाने सांगितलं, अरे भिकारी आहे म्हणे तो माझ्या घरचा. अरे भिकारी कोणाला म्हणावं? जगाच्या मालकाला भिकारी म्हटलं, लाथ मारून बाजूला केलं होतं त्याला. परंतु माझ्या माऊली ज्ञानोबराईने कसं तरी त्याचं डोकं वरती काढलं आणि ओळखलं जगाच्या मालकाला. जगाच्या मालकाला ओळखल्याबरोबर मला सांगा, माऊली ज्ञानोबरायांनी आणि नामदेवरायांनी महिला मंडळ कोणाचे पाय धरले असतील गड्या? हा,
माझे कोणाचे पाय धरले असतील? यशपालाचे पाय धरले का? भगवंताचे का नाही धरले? माऊली ज्ञानोबरायांनी गोड उत्तर दिलं, अरे योग याग जप तप करून जो भगवान परमात्मा सहजासहजी कोणाच्या स्वप्नातही येत नाही, तो भगवान परमात्मा आज फक्त आणि फक्त तुझ्या दारामध्ये तुझ्यासारखा भाग्यवान आणि पुण्यवान व्यक्ती हा फक्त आणि फक्त तूच आहेस. माझा दृष्टांत संपला. माझा सांगण्याचा आशय एवढाच होता की थोड्या वेळापुरती का होईना अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापे. संगती लाभली जर आपल्याला संतांची तर अर्थातच भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग एक साधक नामदेवरायांना म्हणतो, महाराज मी सुख शोधायला जातो, सुख शोधायला जातो, पण मला ते सुख कुठंच सापडत नाही. मग ते सुख नक्की आहे तरी कुठं? अभंगाच्या प्रथम संत संग तिचे काय सांगू सुख, संत संग तिचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही जेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठोबा रखुमाई, विठोबा. अरे झऱ्या केवढा सतू, अरे माझ्याकडे जरा बघ, मी किती अथांग पसरलेलोय. मला सगळीकडे जिकडं तिकडं ज्यांच्या त्यांच्या नजरेत फक्त आणि फक्त मीच आहे. तुला असं कधी वाटत नाही का माझ्यासारखं मोठं व्हावं, माझ्यासारखं ज्याच्या त्याच्या नजरेत फक्त आणि फक्त स्वतःलाच दिसावं? त्यावेळेस झऱ्यानं अतिशय गोड उत्तर दिलं, ऐक ना समुद्रा, मला सगळं मान्य आहे तुझ्यासारखं मोठं व्हावं, तुझ्यासारखं अथांग पसरावं, पण ऐक ना समुद्रा, तुझ्यासारखं मोठं राहून खारट राहण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं कधी सुद्धा चांगलं.
म्हणून मानवी जीवन जगत असताना संगती कशी केली पाहिजे, माणसाचं जीवन कसं असावं, माणसाचं जगणं कसं असावं ऐका. आपण जर बोलायला लागलो तर 10-25 माणसांनी खाली बसून आपलं बोलणं ऐकलं पाहिजे, याला जगणं म्हणतात. आपण जर चालायला लागलो तर आपल्या पाठीमागं 5-25 माणसांनी चाललं पाहिजे, याला जगणं म्हणतात. आपण जर एखाद्या बैठकीमध्ये बसलो तर 10-5 माणसांनी आपल्या समोर बसून शांततेत आपलं बोलणं ऐकलं पाहिजे, याला जगणं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य ऐका, आपण ज्या दिवशी मरू ना, ज्यांच्या ज्यांच्या कानावरती बातमी जाईल त्यांच्या त्यांच्या डोळ्यामध्ये 2 थेंब का होईना पाणी आलं पाहिजे, याला जगणं म्हणतात. म्हणून बऱ्याच वेळा माणूस म्हणतो, कोणालाही माझं म्हणतो परंतु देवाला माझं म्हणत नाही. पण ज्या वेळेस आपण देवाला माझं म्हणणार नाही ना, त्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त चौघांच्या खांद्यावरूनच जावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा, मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य हा स्वार्थासाठी जीवन जगत असतो, परंतु संत आहेत ते फक्त लोकांच्या कल्याणासाठी जीवन जगतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मग तुकोबाराय म्हणतात, मला ज्यावेळी तुकोबाराईंनी भगवंताकडे मागणी मागितली, तुकोबाराय म्हणतात, मला जर संतांची संगत भेटत असेल तर मला दुसरं तिसरं काहीच नको. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. ज्या वेळी तुकोबारायांनी मागणी मागितली त्या प्रत्येक मागणीमध्ये तुकोबारायांनी ही संतांची संगत मागितली. मग संतांचा असा कोणता विशेष गुण आहे, प्रत्येक वेळी संतांची संगत मागितली जाते. संत आपल्यावरती उपकार करतात आणि त्या उपकाराचा आपण कसा अपकार करतो, अतिशय गोड उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. त्या आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल बघा, एक शेतकरी गृहस्थ होता आणि त्या शेतकऱ्यानं आपली 2 तरणी गोरी बैल गाडीला जुंपली. जशी तरणी गोरी बैल गाडीला जुंपली महाराज, तशी बैल वादळाक 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 करत शेताच्या दिशेनं चालली. बास, बैल कीर्तनामध्ये पोचली पण लगेच. आणि जशी बैलगाडी शेतामध्ये पोचल्यानंतर शेतकऱ्यानं बैलगाडीसनं सोडली. दुपारचं काम झालं, जेवण झालं. संध्याकाळी 5 वाजले, सूर्य डोक्यावरती आला. पुन्हा शेतकऱ्यानं बैलगाडीला जुंपली. महाराज, पाहुणे घरी आल्यावर पोरं लेकरं कोलांट्या उड्या मारतात. कुठं त्याला कोलाट उडी म्हणतात, कुठं कोलांटी उडी म्हणतात. इकडे काय म्हणतात? अहो आता तरी बोला, मागाच्या पासून मी एकटीच बोलते, तुम्ही नुसतं शांत बसलाय. तुम्हाला काही कळतंय ना सगळं मी बोललेले? इकडे काय म्हणतात त्या उलट्या उडीला? कोलांटी उडी. बघा, लेकर पाहुणे आले की कोलांटे उड्या मारायला सुरुवात करतात. पण लेकरानं उडी मारावी, आईजवळ मारावी, वडिलांजवळ मारावी का पाहुण्याच्या थोबडाव? बैल जशी गाडीला जुंपली तशी बैल वादळाक 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 करत गावच्या दिशेनं यायला लागली. बैलगाडी गावच्या वेशीमध्ये आली आणि गावच्या वेशीमध्ये पारावर काही पुरुष मंडळी बसली होती. पुरुष मंडळींना त्यानं सांगितलं, हो बाजूला सरका, बैलाचा ताबा सुटलाय, बैलाची व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल, बाजूला सरका. आता पुरुष मंडळ शहाणे होते, एकदा सांगितल्यावर लगेच बाजूला झाले. परंतु त्या बैलगाडीनं गावामध्ये प्रवेश केला आणि गावात प्रवेश केल्यानंतर त्या गावात एक होती शांताबाई. इथं आहे का कोणी? गावात होती शांताबाई आणि तो गृहस्थ घाबरलेला होता. तो म्हटला, मावशी अहो बाजूला सरका, गाडीचा ताबा सुटलाय, बैलाची व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल. पण ती शांताबाई काय ऐकायला तयार? उलट ती शांताबाईच काय म्हणती, रस्ता काय तुझ्या बापाच आहे का? असं म्हटल्याबरोबर तिनं काही त्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्या शांताबाईच्या पायावरून त्या बैलगाडीचं चाक गेलं आणि त्या शांताबाईचा पाय मोडला. पाय मोडल्यानंतर तिनं आता कुठं जावं? पाय मोडल्यावर मावशी दवाखान्यात. म्हातारी गेली पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिनं गुन्हा नोंदवला. आता या शेतकऱ्याला बोलावणं झालं. हा घरी गेल्यानंतर बायको जवळ जाऊन रडायला लागला. बायको म्हटली, तर माझ्याजवळ काय बायकांसारखं मुळू रडताय, जा की एखादा वकील बोलवान, व्हा निर्दोष मुक्त. त्यानं वकील बोलवला. त्या वकिलाची शेतकऱ्याची बोली झाली, मी तुझी यातून सुटका करतो, पण त्या बदल्यात तुम्हाला 20,000 रुपये द्यायचे. असं म्हटल्याबरोबर त्यानं त्याला एक सोल्युशन दिलं. तुला कोणी जरी काही जरी विचारलं तर तू काय म्हणायचं? बुई.
आता हे तिघ जण पोलीस स्टेशन मध्ये गेले. ती शांताबाई, पोलीस मास्तर आणि तो शेतकरी गृहस्थ होता. तिथं गेल्यानंतर तो पोलीस विचारायला लागला, अरे काय नाव तुझं? हा म्हटला भुईंग. अरे गाव कोणतं तुझं? हा म्हटला भुईंग. अरे इथं कशासाठी आलास? हा पुन्हा म्हटला भुईंग. ते पोलीस म्हटले, अहो कुठं काय झाले आणि तुम्ही याची तक्रार नोंदवली? ती शांताबाई म्हटली, मास्तर मागाच्या पासून तर हा लय ओरडत होता. मावशी बाजूला सरका, गाडीचा ताबा सुटलाय, बैलाची व्यसन तुटली, अहो चाक पायावरून जाईल. पण मी काय त्याचं ऐकलं? उलट मीच म्हणलं रस्ता काय तुझ्या बापाच आहे का? आता असं म्हटल्याबरोबर त्याची सुटका झाली. घरी आला. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी वकील आला आणि वकील आल्यानंतर त्यानं विचारलं, अरे काय झालं, झाली का तुझी सुटका? हा म्हटला, झाली माझी सुटका. मग हा म्हटला, माझ्या 20,000चं काय? हा म्हटला, भुईंग. राहुल महाराज कीर्तन झाल्यावर मला सुद्धा भुईंग करू नका म्हणजे झालं, नाहीतर मी इथंच बशीन ना ठलिंग. विठ्ठल 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 मग बघा, आपण कोणतीही गोष्ट करताना मोबदला घेतल्याशिवाय आपण ती गोष्ट करत नाही. पण मोबदला घेऊन सुद्धा त्या कामामध्ये आपला प्रामाणिकपणा नसतो. आपण भक्ती सुद्धा करतो, पण भक्ती सुद्धा आपण काहीतरी फायद्यासाठी करतो. मग भक्तीचा फायदाच ऐकायचा असेल ना, तर अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमचं माग पुढे उभं राहून रक्षण केल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मग बघा, त्या भगवंताला काय लागतं? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. त्याला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. अंतरंगानं केलेली सेवा त्याला आवडते. देव भावाचा भुकेला त्याला शुद्ध भाव भक्ती काय न लगे ग भावाचे कारण, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची. एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. त्याला काहीच लागत नाही. अंतरंगातला त्याला भाव भक्ती त्याग आणि समर्पण या देवाच्या आवडीच्या गोष्टी आहेत. महिला मंडळ मंदिरामध्ये जाता का? हा, काय काय घेऊन जाता? फुलं, नारळ, खडीसाखर, अजून पेड. लयच भाविक असला तर पावशर पेडन देवाला ठेवताना तो पण इकडे पण असंच आहे वाटतं. मला वाटलं आमच्याकडेच फक्त असं आहे. मग बघा, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय गोड वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय गोड वर्णन करतात. बरोबर ना? अहो जागे आहे का? पाठीमाग झोपले नाही ना? अहो माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय गोड वर्णन करतात. भगवान परमात्म्याची शक्तिशाली ताकद वर्णन करताना त्यांनी एक ओवी खर्च केली. काय आहे ती ओवी आहे का? सुवर्णाचे मणी केले ते या सोनियाच्या सुती ओविले, तैसे म्या जगधारिले, सभाय अभ्यंतर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो या जगाते चाळिता तुझी आसक्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी चाले हे शरीर कोणाची आसते, 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 चाले शरीर कोणाची आसते,
सूर्यासी चालणे तुझिया बळी तुझिया बळे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे. मग बघा या सुवर्णाचे मणी केले ते या सोनियाच्या सुती ओविले तैसे म्या जगधारिले सभाय अभ्यंतर. महिला मंडळ आपण सोन्याचे मणी करतो का? आता आपण सोन्याचे मणी करतो परंतु ते कशामध्ये होतो? कधीच न तुटणाऱ्या धाग्यामध्ये होतो. परंतु भगवान परमात्म्यानं सुद्धा सोन्याचे मणी केले परंतु ते कशामध्ये ओवले? सोन्यानंच बनवलेल्या सोन्याच्या सुतामध्ये ओवले. आता सोन्यानं बनवलेली तार आहे अशी केली की लगेच तुटणार आहे परंतु भगवान परमात्म्यानं सोन्याचं मणी करून त्या सोन्याच्या सुतामध्येच ओवले. फक्त ओवले नाही तर ते ओवून टिकवून सुद्धा ठेवले तैसे म्या जगधारिले सभाय अभ्यंतर. मग मला सांगा झाडाला नारळ येऊ द्यायचं की नाही हे सुद्धा कोणाच्या हातात आहे? वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोटे. झाडाला पान येऊ द्यायचं की नाही ही सुद्धा त्याचीच सत्ता आहे. ज्याची सगळ्या जगावर सत्ता आहे त्याच्याकडं आपल्याला नारळ झाडाला येऊ द्यायचा की नाही हे सुद्धा त्याच्या हातामध्ये. मग झाडाला आलेला नारळ हा कोणाचा झाला? फुलं मोठ्यानं बोला. फुलं, खडीसाखर, अगरबत्ती. मग महिला मंडळ तुम्ही तुमचं म्हणून देवाला काय अर्पण करता? काहीच नाही. दुसरं तिसरं त्याला काहीच लागत नाही. नारळ, फुलं, खडीसाखर मंदिरामध्ये घेऊन जाताना घेऊन गेलं नाही तरी चालतंय परंतु त्याला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. शुद्ध भाव, भक्ती, त्याग आणि समर्पण या देवाच्या आवडीच्या गोष्टी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा जसं झाड आपण एखाद्यानं लावलं आणि एखाद्यानं तोडलं झाड त्याला सारखीच सावली देतं. गाई सुद्धा ज्यानं गाईला सांभाळलं ज्यानं गाईला सांभाळलेलं नाही त्याला सुद्धा सारखंच दूध देते. मग नामदेवरायांना एक साधक म्हणतो महाराज जसं गाईचं दूध हे सर्व सारामध्ये सार आहे तसा साधू कसा आहे अभंगाच्या अंतिम चरणात. नामाभरणी गाय दूध एक सार. नामाभरणी गाय दूध एक सार. नामाभरणी गाय
साधू थोर जाना कलियुगी यथामती यथावकाश कीर्तनाची संकल्पित वेळ केव्हाच संपून गेलेली आहे. तत्पूर्वी बघा, आज या ठिकाणी मला ज्यांच्यामुळं इथं कीर्तन करण्याचा योग आला, विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या भव्य दिव्य नियोजनातून मला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. या ठिकाणी महाराजांचं कौतुक करावंसं तेवढं कमी आहे. या ठिकाणी त्यांनी आजकाल कलियुगाकडं पिढी या मार्गाकडे वळायला तयार नाही, परंतु या ठिकाणी त्यांनी एवढी मुलं सहभागी करून घेतलेली आहेत. 103 मुलं महाराज म्हटले या ठिकाणी शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. बसलेल्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. राहुल महाराजांसाठी मला एक वाक्य म्हणावंसं वाटेल. महाराज, आपल्या संस्थेतील एखादा विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी नाही मोठे कीर्तनकार, नाही मोठे गायनाचार्य, नाही मोठे पखवाज वादक झाले तरी चालतील, परंतु आपल्या संस्थेचा विद्यार्थी आईला आई आणि बापाला बापच म्हणणार, यापेक्षा बस एवढा परमार्थ आपल्याला करायचं. याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला दुसरं तिसरं काहीच करायचं नाही. राहुल महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित तालातील ताल, स्वरातील स्वर, गुळातील गोडवा आणि फुलातील सुगंध ज्यांच्या कंठामध्ये धारण आहे, आदरणीय हरिभक्तपरायण पूर्वाताई अतिशय सुंदर साथ दिली. आदरणीय हरिभक्तपरायण रोहित महाराज, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. सुप्रियाताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. विनेकरी असतील, चोपदार असतील, या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पखवाज क्षेत्रामध्ये मृदंगाची ज्यांच्यावर आतोनात कृपा झालेली आहे, आमच्या परिसराचं वैभव, आमचे परमपती आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य संगम महाराज पवार हे सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराला आणि नामवंत कीर्तनकारांनी ज्या चॅनेलला खांद्यावरती उचलून घेतलेलं आहे, असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. ओम साई क्रिएशन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा तोडका मोडका आवाज तुम्हा सर्वांपर्यंत अतिशय सुंदर रीतीनं पोहोचवला. साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी तुषार साऊंड सोमेवाडी, त्यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. अतिशय महाराज भव्य दिव्य आणि सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुमची अशीच धुरा चालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांची नावं घेतली, आम्ही चालू नसतो तर कोणा पुढे कीर्तन सांगितलं असतं. ज्यांची नावं घेतली ते देव आणि ज्यांची नावं नाही घेतली ते महादेव. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, गुरुवर यांच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. तुकाराम तुकाराम